नमस्कार सर्वांना. आजचा जो भाग 2 व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये आपण आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक ठेवण्याचे पुढचे आयाम पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं आहे की आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिक ठेवण्यासाठी कृत्रिम लसीकरण कोणीही आपल्या मुलांना देऊ नये अथवा आपल्या शरीरावरती घेऊ नये. आणि मुलांची प्रतिकारशक्ती नैसर्गिक ठेवण्यासाठी जसं की बालपाल रस तुम्ही दररोज पाजू शकता, त्याचबरोबर सुवर्ण प्राशन संस्कार पण तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. म्हणजे शक्ती बरोबर युक्ती त्या मुलांची वाढली पाहिजे, हे आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आत्ताचा जो आयाम आहे, आपलं जे शरीर आहे हे ऊर्जेवर चालतं, आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आपल्या शरीराला जी मिळणारी ऊर्जा आहे त्याचे स्रोत मुख्य कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हे पाहिलं तर जास्तीत जास्त ऊर्जा आपल्या शरीराला मिळाली आणि आपली प्रतिकारशक्ती नैसर्गिक राहण्यास मदत होते. ते कोणत्या स्रोतातून ते आपण पाहूया. पहिला स्रोत आहे भोजन, दुसरा आहे श्वास, तिसरा आहे झोप किंवा विश्रांती आणि चौथा आहे मनाची ध्यानमग्न किंवा आनंदी स्थिती. हे 4 प्रमुख ऊर्जेचे स्रोत आहेत. बाकी सगळे या स्रोताच्या खाली आहेत किंवा त्याचे फाटे आहेत. ही मूळ आहेत. ऊर्जेचे प्रमुख स्रोत ज्याच्यावरती आपलं शरीर चालतं त्याचे हे 4 स्रोत आहेत. पहिला आपण श्वास, दुसरं भोजन, तिसरं झोप किंवा विश्रांती आणि चौथं मनाची ध्यानमग्न किंवा आनंदी स्थिती. हे आपण समजून घेऊया. आता पहिल्यांदा आपण काय बघूया की एका स्रोतावरती आपण ज्ञान घेऊया किंवा त्याचा अभ्यास आपण समजून घेऊया. श्वास. बघा, आपल्याला माहीत आहे की आपलं शरीर हे श्वासावरती चालतं किंवा श्वासातून आपल्याला ऊर्जा मिळते, पण ती ऊर्जा किती मिळते हे आपल्याला माहीत नाही आहे. किंवा आपण जेवतो किती वेळा आपल्याला माहीत आहे, आपण सांगतो 3 ते 4 वेळा. पाणी किती वेळा पितो आपण सांगतो, आपण 5 ते 7 वेळा पितो किंवा 4 ते 5 लिटर पितो असं सांगू शकतो. पण आपण श्वास किती वेळा घेतो आणि श्वास किती घेतो हे जर आपल्याला विचारलं तर मात्र आपण सांगू शकत नाही. म्हणजे जर आपण श्वास नाही घेतला तर आपण एक साधारणतः 1.5 मिनिट 2 मिनिटाच्या वर जगू पण शकत नाही. पण आपण भोजन नाही केलं, अन्न पाणी नाही घेतलं तर आपण 7 ते 14 दिवसापर्यंत किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर आपण 21 दिवसापर्यंत जगू शकतो. पण श्वास नाही घेतला तर आपण 1 ते 2 मिनिटाच्या वर पण आपण जगू शकत नाही. परंतु आपल्याला श्वासाबद्दल आपल्याला माहिती नाही. ही माहिती आपल्याला आपली प्रतिकारशक्ती नैसर्गिक ठेवण्यासाठी घेणार आहोत. तर तुम्ही बघा, आपण दिवसामध्ये 10,000 लिटर हवा पितो. किती पितो? 10,000 लिटर. म्हणजे तुम्ही म्हणाल की कसं? बघा, आपण एकदा श्वास घेतला आणि पुन्हा सोडला की आपण घेतलेला श्वास आहे तो एका फुग्यामध्ये भरा, बरोबर? एका फुग्यामध्ये भरला की 1 मिनिटामध्ये आपण किती श्वास घेतो? 1 मिनिटामध्ये आपण किती श्वास घेतो? आणि आपल्याला 24 तासामध्ये 24 गुणिले 1 तासामध्ये 60 मिनिट असतात. मग ते 60 फुगे आणि 24 तासामधले किती मिनिट होतात त्याचं गुणाकार तुम्ही करा आणि तुम्हाला उत्तर येईल की जवळजवळ आपण 10,000 लिटरपेक्षा जास्त एका दिवसामध्ये हवा पित असतो. आणि खातो किती आपण? 2 किलो 4 किलो 5 किलो. पाणी किती पितो? 2 लिटर 3 लिटर 5 लिटर. पण हवा किती लागते आपल्या शरीराला? 10,000 लिटरपेक्षा जास्त हवा लागते. हां, मग हे समजलं. बरं, दुसरी गोष्ट की आपल्या शरीराला जे हे प्रमुख ऊर्जेचे 4 स्रोत सांगितले, हवा आहे, भोजन आहे, झोप किंवा विश्रांती आहे आणि मनाची ध्यानमग्न किंवा आनंदी स्थिती आहे. मग आता याच्यातून ऊर्जा किती मिळते आपल्या शरीराला? प्रत्येक गोष्टीतून हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, जर आपण पाहिलं तर आपल्या शरीराला लागणारी 90% ऊर्जा आपल्याला श्वासातून मिळते. किती टक्के? 90% ऊर्जा. कारण आपण झोपेत सुद्धा आपण श्वास घेत असतो. आपल्या शरीराला लागणारी 90% ऊर्जा कशातून मिळते? आपल्याला श्वासातून मिळते.
आणि राहिलेली जी ऊर्जा आहे 10% ऊर्जा आपल्याला या 3 स्रोतांमधून मिळत असते. मग हे कसं हे पण तुम्हाला मी ह्याचं विश्लेषण देणार आहे. बरं, आता 90% ऊर्जा आपल्याला कशातून मिळते? श्वासातून मिळते, हे आपण शिकलेलो आहे. म्हणून श्वास किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला बघा, लक्षात घ्या. तर मग हा श्वास जास्तीत जास्त घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपण स्वच्छ हवेमध्ये जास्तीत जास्त राहिलो पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आपण सकाळ संध्याकाळी जो घरामध्ये अगरबत्ती लावतो, ते अगरबत्ती न लावता या पद्धतीचा हा धूप आहे. हा जो धूप आहे कसा आहे की आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये कधीही अगरबत्ती जाळायला परवानगी नाही किंवा कोणताही गंध आपण कधी जाळत नाही, कारण त्याच्यापासून एक घातक केमिकल्स, घातक आपल्या फुफ्फुसांवरती परिणाम करणारे वायू निर्माण होतात. मग त्याच्यामुळे अगरबत्तीऐवजी आपण सकाळी आणि संध्याकाळी हे जे धूप असतात, हे धूप कशापासून बनलेलं आहे आणि ह्या धुपामधून हा जो धूर निघतोय, या धुरामध्ये काय होतं की ऑक्सिजन बाहेर पडतो, की आपल्या कशामध्ये आपल्या या पंचतत्वापासून सर्व सृष्टीमधले पदार्थ बनलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक पदार्थ आपण ज्वलन केला, जाळला की त्याच्यातून कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कार्बनच बनतो. परंतु हे जे धूप आहे, हे धूप देशी गाईच्या शेणापासून बनलेलं असतं. फक्त देशी गाईचं एकमेव शेण आहे की त्याचं ज्वलन केल्यानंतर त्याच्यातून कार्बन बाहेर न पडता त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर पडतं. हे फक्त या सृष्टीचे जे नियम आहेत, हे नियमाच्या विरुद्ध आहे. विरुद्ध कशासाठी आहे? तर म्हणजे देशी गाय आहे, जसं देशी बीज आहे तसे देशी गाय आहे. देशी गायीचे जे हे गोबर आहे किंवा गोमूत्र आहे, हे 2 मुख्य गवे आहेत. याच्यापासून पंचतत्वाचं संतुलन केलं जातं. आपलं जे शरीर आहे, अग्नी, पृथ्वी, जल, वायू आणि आकाश, या पंचतत्वापासूनच बनलेलं असते आणि याचं संतुलन आपल्या शरीरामध्ये राहिलं तर आपण निरोगी राहू शकतो. मग आपण श्वास या ह्याच्यावरती बोलत आहोत. म्हणून सकाळी संध्याकाळी न अगरबत्ती लावता आपल्या घरामध्ये आपण जर ही धूप लावली तर आपल्या घरातील वातावरण हे एकदम शुद्ध राहील आणि आपल्या घरामध्ये ऑक्सिजनची निर्मिती जास्तीत जास्त होईल आणि आपल्या घरातील सगळं वातावरण एकदम शुद्ध पण होईल आणि पवित्र पण होईल. त्या ह्याचं सविस्तर मी पुन्हा तुम्हाला व्हिडिओ बनवेनच, परंतु तात्पुरतं मी तुम्हाला ही माहिती सांगितली. मग आपण पाहत होतो की 90% ऊर्जा आपल्याला श्वासातून मिळते. त्याचबरोबर तिसरा चौथा जे स्रोत सांगितलं तुम्हाला, भोजन आहे. भोजन, त्याच्यानंतर झोप किंवा विश्रांती आणि मनाची ध्यानमग्न स्थिती. बघा, ह्याच्यामधून बघा, आपण श्वास नाही घेतला तरी जगू शकत नाही, बरोबर. आपल्याला भोजन नसलं तरी पण आपण जगू शकत नाही. त्याच्यानंतर आपण श्वास घेतोय, भोजन करतोय, पण आपल्याला झोप आणि विश्रांती कसलीच नसेल तरी पण आपण जगू शकत नाही. बरं, आपण श्वास घेतोय, आपण भोजन करतोय, आपण श्वास घेतोय, भोजन करतोय आणि आपण विश्रांती पण घेतोय, पण आपलं मन आनंद नसेल, सतत आपण डिप्रेशनमध्ये असेल, सतत खच्चीकरणामध्ये असेल, तर आपण जगू शकत नाही. का? जी माणसं सतत डिप्रेशनमध्ये, सतत खच्चीकरणामध्ये असतात, ते श्वास घेत असतात, ते जेवत पण असतात आणि ते झोपत पण असतात, पण त्यांचं सतत डिप्रेशन असल्यामुळे ते आत्महत्या करतात. येते का लक्षामध्ये? आत्महत्याचं हे मुख्य कारण आहे आपली मनाची स्थिती ध्यानमग्न नसणे किंवा आनंदी नसणे. याच्यासाठी आपल्याला ह्याच्यावरती माहिती सविस्तर आपण घेणार आहोत. प्रत्येक आयाम पाहणार आहोत. ऊर्जेच्या मुख्य 4 स्रोतापैकी आपण श्वासावरती आज बोलत आहोत. मग आपल्याला काय पाहिजे की श्वासातून ऊर्जा मिळाली पाहिजे, आहारातून पण योग्य ऊर्जा मिळाली पाहिजे, झोप आणि विश्रांतीमधून योग्य ऊर्जा मिळाली पाहिजे आणि आपलं मन ध्यानमग्न आणि आनंदी स्थितीमध्ये
जास्तीत जास्त राहिलं पाहिजे, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आता हे जे श्वास आहे, श्वासामध्ये आपण पाहिले की आपल्याला 10,000पेक्षा जास्त आपण हवा पितो आणि या हवेमध्ये जास्तीत जास्त आपल्या शरीराला काय लागतो, त्याच्यातून ऑक्सिजन लागतो. शरीर ऑक्सिजन घेतं आणि आपल्या शरीराची 90% ऊर्जाची पूर्तता ह्या श्वासाद्वारे होते. ऑक्सिजनच्या मार्फत शरीर ऑक्सिजन घेतं, शरीरामध्ये ऑक्सिडेशन होतं, त्याच्यातून कार्बनची निर्मिती वगैरे होते आणि तो कार्बन डायऑक्साईड उच्छवासाच्या वाटे बाहेर पडतो. ही क्रिया आपल्याला माहीत आहे, परंतु हे सातत्यानं होत असतं. मग कसं आहे की आपल्याला हे सामान्य कधी राहतं, शरीरातून आपल्याला जी ऊर्जेची आवश्यकता आहे श्वासातून मिळणारी, ही 90% ऊर्जा मिळते. ह्याची पूर्ती होण्यासाठी आपल्याला हवेमध्ये ऑक्सिजन पाहिजे असतो. आपण शिकलेलो आहे 21% ऑक्सिजन आपल्याला हवेमध्ये पाहिजे असतो. परंतु आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या शहरांमध्ये या ऑक्सिजनचे प्रमाण किती, जवळजवळ 10-12% आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या मध्यम शहरं आहेत त्याच्यामध्ये ह्याचं प्रमाण 15-16% आलं आहे. आणि आपला जो ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण हे 19% आलेलं आहे. त्याच्यामुळे होतं काय बघा, आपण ज्यावेळेस श्वास घेतो, श्वास घेतला जर हवेमध्ये 21% ऑक्सिजन असेल, एक श्वास घेतला की आपल्या शरीराला जेवढा पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळतो आणि जेवढी पाहिजे तेवढी ऊर्जा आपली फुफ्फुस त्यातून हवेतून काढून आपल्या शरीराला देत राहतात. ही क्रिया आहे. आणि श्वास सोडला की पूर्ण श्वास पण बाहेर पडतो. मग 21% जर हवेमध्ये ऑक्सिजन असेल तर आपली जी श्वसनाची क्रिया आहे, श्वास घेणं आणि सोडणं, ही एक लयबद्ध असते. म्हणजे आपलं सगळं जसं की दिवस ठराविक वेळे उगवतो, दिवस ठराविक वेळेला मावळतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे जशी ऋतुचर्या आहे, जशी सूर्याची दिनचर्या आहे, तसं आपल्या प्रत्येक प्राण्याला पण एक श्वासाची लय दिलेली असते. तसं आपलं जे लय आहे, आपले लयबद्ध श्वसन क्रिया चालण्यासाठी हवेमध्ये 21% ऑक्सिजन असेल तर आपली लयबद्ध श्वसन क्रिया चालते. जर आपल्या श्वसनाची लय बिघडली तर काय होतं तुम्हाला सांगतो. जर आपल्या श्वसनाची लय बिघडली तर जर आपल्याला जलद श्वास घ्यायला लागले, बघ आपल्याला जर राग आला किंवा काय असं झालं, ताण आला, तर आपलं काय होतं, श्वास वाढतात, बरोबर. आणि आपण एकदम शांत, प्रसन्न आणि आनंदी आहे, त्यावेळेस आपले श्वास कसे संत चालतात, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, जर आपण आनंदी असेल तर आपले श्वास संत आणि सावकाश चालतात. आणि आपण चिडचिड असेल, रागामध्ये असेल तर आपले श्वास कसे चालतात, जलद चालतात. हे आपल्याला माहीत आहे. मग ह्याच्यावरून काय आहे, जर हवेमध्ये 21% ऑक्सिजन नसेल तर काय होतं की ज्यावेळेस आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, श्वास घेतला, आपल्या शरीराला पाहिजे तेवढी ऑक्सिजन न मिळाल्यामुळं आपलं शरीर काय करतं की लगेच श्वास सोडतं आणि पुन्हा पूर्ती होण्यासाठी श्वास परत लगेच घेतं आणि घेतलेला श्वास पुन्हा बाहेर सोडतं. म्हणजे आपल्या हवेमध्ये जर 21% ऑक्सिजन नसेल तर आपल्या श्वासाची गती काय होती, आपोआप जलद चालते. आणि ह्या आपोआप जलद चालल्यामुळं श्वसनाची गती वाढली म्हणलं की आपल्या शरीरावरती ताण येतो. ताण येणं, चिडचिडपणा होणं, राग येणं, या श्वसनाच्या जलद गतीमुळं होतं आणि याच्यामुळं आपल्या आरोग्यावरती नुकसान होतं. म्हणून प्रतिकारशक्ती नैसर्गिक होण्यासाठी जे हवेमध्ये 21% ऑक्सिजन पाहिजे, परंतु आता तसं कुठेही नाही. म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, जसं मी सांगितलं की ही धूप आहे, ही तुम्ही पंचगव्यापासून निर्मित जर वापरली तर हवेमध्ये तुमच्या घरामध्ये सकाळ सायंकाळी ऑक्सिजनची निर्मिती जास्तीत जास्त होईल. त्याचबरोबर तुम्ही अग्निहोत्र नावाचा जो यज्ञ आहे तो पण करू शकता. त्याच्यामध्ये एका वेळेला एका मिनिटामध्ये म्हणण्यापेक्षा एका क्षणामध्ये 16 टन ऑक्सिजनची निर्मिती बनू शकते. हे कसे, हे मी तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यातून त्या वेळेस ती गोष्ट करताना त्याची सगळी माहिती देणार आहे. परंतु एक ज्ञान म्हणून तुम्हाला
माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो. मग तुम्ही घरामध्ये किमान धूप तरी लावू शकता, ज्यांना शक्य आहे त्यांनी अग्निहोत्र करू शकता. दुसरी गोष्ट की जे आपण सामान्य श्वास घेतो, हा नाकाने श्वास घेणं आणि नाकाने सोडणे, याला आपण साधा श्वास म्हणतो. आणि ज्यावेळेस बघा की आपण झोपेमध्ये सांगितलं जाते की जे लोक घोरतात ते लोक आजारी असतात, त्यांना पुढे काय काय धोके होणार असतात, ह्या खोट्या गोष्टी पसरवल्या जातात. की बघा, जर आपल्याला हवेमध्ये 21% ऑक्सिजन नसताना पण आपल्या शरीराची जर पूर्ती व्हायची असेल ऊर्जेची श्वासाच्या मार्फत, तर श्वास घेण्याची दुसरी एक पद्धत आहे, त्याला विजयी श्वास किंवा उज्जयी श्वास असं नाव दिलेलं आहे. तो श्वास नाकानच घ्यायचा आहे, पण तोंड बंद करून घशाला घासत श्वास घ्यायचा आणि घासत बाहेर श्वास सोडणे, या क्रियेला उज्जयी श्वास किंवा विजयी श्वास म्हणलं जातं. का विजयी श्वास म्हणलं जातं? की समजा आपण सामान्य श्वास घेतोय, नाकानच घेतो आणि नाकानच सोडते, या प्रक्रियेमध्ये शरीराला जी हवा आहे ते कमीत कमी जाते आणि श्वासाची जी गती आहे, हवेत 21% ऑक्सिजन असल्यामुळे याची गती वाढलेली असते. मग ही गती सामान्य ठेवण्यासाठी जर आपण उज्जयी श्वास घेतला, आवाज न काढता सावकाश श्वास घेतला, सावकाश श्वास सोडला, तरी कमी ऑक्सिजन असताना आपण उज्जयी श्वासामधनं काय होते की शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो आणि जास्तीत जास्त शरीराला ऊर्जा मिळते. आणि हा श्वास घेताना आपलं लक्ष आपल्या स्वतःवरती राहतं. म्हणजे बघा, एखादी जिथं आपले शरीर, श्वास आणि मन ह्या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी आहेत, तो आपला योग होतो. काय होतो? शरीर, श्वास आणि मन ज्या ठिकाणी आहे तो योग होतो. आणि ज्या वेळेस आपण उज्जयी श्वास घेतो त्यावेळेस आपलं लक्ष जास्तीत जास्त आपल्यावरती राहतं. म्हणून ज्या वेळेस आठवल त्यावेळेस असं सावकाश बोलत, काही करत आपण उज्जयी श्वास घेत राहिलं की आपल्या शरीराला श्वासातून जास्तीत जास्त ऊर्जा मिळू शकते. ठीक आहे. आता मी प्रत्येक व्हिडिओ इथून पुढे 20-20 मिनिटाचा बनवत जाईन, म्हणजे तुम्ही बनवू शकाल. श्वासाची जेवढी माहिती आहे ती आता याच्यामध्ये पूर्ण करतो. दुसरे जे स्रोत आहेत, प्रत्येक स्रोताबद्दल पुढच्या भागामध्ये मी माहिती देत जाईन. तर तुम्हाला समजलेलं आहे की श्वासातून आपल्या शरीराला किती टक्के ऊर्जा मिळते? 90% ऊर्जा मिळते. बाकीची राहिलेली या 3 स्रोतांमधून मिळत असते. मग पण हे कसं, ह्याचं पण मी तुम्हाला विश्लेषण पूर्ण देणार आहे. एका भागामध्ये तुम्हाला मिळणार, तुम्ही जसं हे भाग बघत जाल तसतसे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळत जातील. मग तुम्ही काय केलं पाहिजे आता की जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये पंचगव्यापासून निर्मित धूपचा वापर करा. ती कसं बनवायचं ते तुम्हाला माहिती असेल, त्याची पण माहिती मी तुम्हाला देत जाईन. किंवा तुम्हाला बनवायचं नसेल, तुम्ही विकत अगरबत्त्या घेऊन घरामध्ये वातावरण खराब करता, त्याच्यापेक्षा या अशा पद्धतीच्या धूपचा तुम्ही वापर करा. दुसरी गोष्ट, तुम्ही अग्निहोत्र करू शकता. तिसरी गोष्ट, तुम्ही उज्जयी श्वास सतत घेऊ शकता. चौथी गोष्ट, जास्तीत जास्त तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहू शकता. जे राहत नाही त्यांना मी उपाय सांगितलेलेच आहे, इथे लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं आपल्या नैसर्गिक प्रतिकारशक्ती ठेवण्यासाठी काही मी आयाम तुम्हाला सांगत आहे आणि ते सिद्ध आहेत. मी प्रत्येक आयामाची तुम्हाला पुढे समोर लाईव्ह तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. जसजसे प्रात्यक्षिक तुम्ही बघसाल तसं तुम्हाला ह्याच्यातून खूप चांगलं ज्ञान मिळत जाईल. आणि तुम्ही स्वतः मी एकदा दाखवले की तुम्ही तुमच्या घरी तुमच्यावरती सुद्धा ते प्रयोग करू शकता लगेच. त्याला कोणत्याही लॅबमध्ये जायची गरज नाही, कशामध्ये जायची गरज नाही, आणि तुम्ही पाहू शकता. तर श्वासाबद्दल किती ऊर्जा मिळते हे आपण पाहिलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण भोजनावरती सविस्तर पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण झोप आणि विश्रांतीवरती अभ्यासणार आहोत आणि शेवट त्याच्यानंतर मानसी ध्यानमग्न आनंदी स्थिती यावरती अभ्यासणार आहोत. तर सर्वांना धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील याविषयी तरी मला तुम्ही या व्हिडिओज खाली कमेंट टाका, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मी नक्कीच देईन.
तर हा संपूर्ण व्हिडिओ ऐकून तुम्ही सांगितलेले म्हणजे याच्यामध्ये आयाम आहेत, या आयामाचा तुमच्या आरोग्यासाठी फायदा घेऊ शकता. खूप खूप धन्यवाद.